मराठी टेलिव्हिजनवर धुमाकूळ घालणारं बिग बॉस मराठीचं 6वं पर्व रंगतदार वळणावर येऊन पोहोचलं असून विजेतेपदाला गवसणी कोण घालणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या धामधुमीत एकमेकांना मित्र मानणारे राखी सावंत आणि विशाल कोटियन यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत हिने केलेला नवीन ड्रामा काय आहे हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोनुसार किचन एरिया जवळ विशाल कोटियन राखी सावंतला म्हणत आहे की मी ट्रिगर होणार नाही, तेव्हा राखी सावंत म्हणते की आवाज नीचे 50 कदम पीछे. तसेच राखी विशालच्या चेहऱ्यावर हळद फेकते आणि धक्कादायक बाब म्हणजे केसात मसाला सुद्धा टाकते. या प्रोमोला राखी विशालला ट्रिगर करू शकणार की तिच्या या टॅक्टिक मध्ये विशाल अडकणार असं कॅप्शनही देण्यात आलंय. पहा नेमकं काय घडलंय. मी ट्रिगर होणार नाही. आवाज नीचे 50 कदम पीछे, चल गेट आउट. तुझ्यात 16 सीझनचं दम आहे ना ते लाव. मित्र असला बाहेर, इथे नाहीये. मी इथून उठणार नाहीये. तिला जे करायचे करू दे. मिरची टाकली तर डेफिनेटली ट्रिगर होणार. आज रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वर. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी विविध कमेंट्स करत लिहिलंय की राखी सावंत शिवाय हा सीझन होऊच शकत नाही. हा सीझन कोणी बघितला असता राखी नसती तर. ग्रेट पेशन्स विशाल, कीप इट अप, स्टे स्ट्रॉंग ॲज यू आर, फिलिंग सो सॅड फॉर यू. बिग बॉसच्या घरातील सर्वात स्ट्रॉंग सदस्य आज एकटा पडला आहे. त्याला वोट करून वाचवा. विशाल कोटियन मास्टर माइंड. विशाल भाई फुल सपोर्ट. विशालला कितीही टार्गेट करा, तो अजून स्ट्रॉंग बनून गेम खेळतो. शी इज प्लेइंग फॉर अदर्स, समजो. प्रेक्षको, विशाल आणि राखीमधील वादाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. दरम्यान प्राइज मनीच्या कमाईत राखी आणि तन्वीची जिरणार, पिठानं तोंड पांढरं होणार असं कॅप्शन देत नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. राखी, आपण पीठ फेकलं होतं, आज तेच पीठ बदला घेण्यासाठी आलं आहे. प्राइज मनीच्या कमाईत राखी तन्वीची जिरणार, पिठानं तोंड पांढरं होणार. आपण नेहमी म्हणताना बिग बॉसशी लग्न करायचं आहे. हा घ्या ब्रायडल मेकअप. आता मी कधी पीठ ना फेकणार बिग बॉस. तर दुसरीकडे राकेश बापट राखी सावंतला बोलतो आहे की राखी बेसिनमध्ये तोंड धुतेस तेव्हा पाणी आजूबाजूला पडलेलं असतं, ते टिश्यू पेपरने साफ करत जा. तेव्हा राखी म्हणते की हा शैतान माझ्या मागे लागला आहे. आला बेसिक मध्ये तोंड वोंड धुतेस ना तर पाणी सगळं बाजूला पडलेलं असतं. आला जरा ते शैतान. टिश्यू पेपरने साफ करत जा आजूबाजूला. बघा शैतान, बघा आला. खालून बसतो रे सगळं शैतान, ह्याला सांगतात शैतान, जे माझ्या मागे लागलाय. हे कर ते कर हे. पाणी पडलेलं तर चिखल होतो तिथे घाणेरडं. तर मिस्टर बापट असं टिश्यू घ्यायचं आणि पुसून घ्यायचं. घाण साफ करायला चालू इथे मी. किती घाण करतोस, कधी इथं कधी तिथं, कधी तिथं बघा. कधी इथं. हे असं ठेवायचं, काढलं वापरत ठेवायचं ना बाजूला. दाखवू? राकेश बापट, यादशक्ती जाईल माझी. राकेश बापट, ह्यांचा दरवाजा खोला, ह्याच्यासाठी बाहेर पाठवा ह्याला. ह्यांचा नाव काय तुझं? कोण आहेस तू? थँक्यू. झालं बाबा, आय एम सक्सेसफुल. मी कोण आहे? मेकअप का करते मी? काय झालं? ते तुम्ही करू शकला नाहीत आतापर्यंत, ते मी केलंय. राखी सावंतची मेमरी गेलेली आहे. खूप छान वागणार आहे आता. दरम्यान राखी सावंत आणि राकेश बापटची जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळत आहे. या प्रसंगी राखी राकेशला म्हणते की तू मला घुबड दिसतोस. यावर प्रत्युत्तर देताना राकेश राखीला म्हणतो की मी आहेच घुबड, सर्वात हुशार पक्षी. राखी, तू इकडनं मायकल जॅक्सन दिसतेस. मायकल जॅक्सन तिची बहीणच आहे मी. तुम्हाला इथून अमरीश पुरी दिसतोय. जा सिमरन, मोगॅम्बो खुश हुआ. तू इकडनं मला घोरपड दिसते, जी आम्हाला मिळाली नाही. मला इथून उल्लू दिसतोस, आऊल, जे मला नाही मी सापडलं. आहे तर उल्लू, घुबड, सर्वात हुशार घुबड, पक्षी. घुबड. तर दुसरीकडे तन्वी कोलतेवरून विशाल कोटियन आणि अनुश्री माने यांच्यात जोरदार गॉसिपिंग सुरू आहे. ही रिअल लाईफमध्ये खूप रूड असेल, डॉमिनेटिंग असेल. तन्वी 90 दिवस ॲक्टिंग केलं यार तिने. फक्त तिचं एक मला आवडतं, एक तर डेडिकेशन. म्हणजे आपण एवढं फेक नाही राहू शकतो, डेडिकेशन पाहिजे. त्या दिवशी टिकीट आलेला बसली होती. म्हणजे हां ठीक आहे, ती ओव्हर एक्सप्रेसिव्ह आहे, पण मग ते म्हणजे जरा अतिच ओव्हर एक्सप्रेसिव्ह झालं ना. मी पण खेळत होते की तोच टास्क, असं नाही आहे. आणि मी तर हारले, पण
ते जे रिअल वाटतंय मला तेच माझ्या थोबाडावर दिसणार ना. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.